कित्येक वर्ष राजकारण सुरू आहे। अनेक निवडणुकांच्या तोंडावरती जातनिहाय जनगणनेचा मुद्दा डोकावर काढतो आणि अखेर केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलाय। जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयावरती उद्या काँग्रेसची बैठक होणार आहे। काँग्रेस कार्यकारिणी जातनिहाय जनगणनेवरती मंथन करणार आहे। काँग्रेसने अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरलेली होती। या संदर्भातच ही बैठक होईल। तर जातनिहाय जनगणना ही काँग्रेसची संकल्पना असून भाजपने ती स्वीकारली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलंय। सोबतच जातनिहाय जनगणनेच्या अंमलबजावणीवरनं राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केलेत। सेंसस को डिले किया है और अपोज किया था। हम इसको वेलकम करते हैं। ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा। बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है। और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। तर केंद्राने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही स्वागत केलंय। मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे। सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर या जनगणनेच्या माध्यमातून समाजामध्ये कोण मागे राहिलेला आहे याचा एम्पिरिकल डेटा देखील येईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशाला आणि सर्व समाजांना वेगाने पुढे नेता येईल। या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे। हा ऐतिहासिक निर्णय आहे, कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे आणि म्हणून मी शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष यांच्या निर्णयाचा पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतोय। जनगणना ही जातनिहाय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय होतंय ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की कुठला घटक किती आहे, त्याच्यामुळं निर्णय घ्यायला, त्याला निधी द्यायला, त्याच्याबद्दलचं धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं। त्याच्यामुळं तोही निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं सर्वच पक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आलंय। म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन। अत्यंत महत्वाचा, अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला, तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे। मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवतंय मुंडे साहेबांचं ते भाषण, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल। आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं। त्यांची आठवण तर आलीच आली। शासनाचा निर्णय हा अगदी अभिनंदनास पात्र आहे, जेणेकरून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे। कायम जी होणारी आंदोलनं आहे, सामाजिक आंदोलनं आहे किंवा रिझर्वेशनची आंदोलनं आहे, ती जर संपवायची असतील तर जाती गणना होणे हे महत्वाचे आहे आणि तो निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी कालच संपूर्ण या जात गणनेला सहकार्य करायचं ठरवलंय, पाठिंबा द्यायचं ठरवलंय। त्यासाठी आमच्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। सकाळी 10:30 वाजता मोदींच्या हस्ते बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड